हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण सुरू करतो आहे 12th मॅथमॅटिक्स, मॅथ फर्स्ट, चॅप्टर फर्स्ट, मॅथमॅटिकल लॉजिक. आजचा पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे तो कम्प्युटर बेस आहे. उद्यापासून पुढचे जे काही व्हिडिओ असतील हे तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती येतील. ठीक आहे. तर मॅथमॅटिक फर्स्टमध्ये पहिला जो आपला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, हा लास्ट सिलेबसमध्ये 6 मार्क्ससाठी होता. न्यू सिलेबस पॅटर्ननुसार वेटेज बदलूसुद्धा शकतं. एक खूप सोपा चॅप्टर आहे. ठीक आहे. तर आपण पहिली कन्सेप्ट मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये पाहणार आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे आपण ज्याला म्हणतो विधान, बरोबर आहे. ए स्टेटमेंट इज ए डिक्लेरेटिव्ह ॲसर्टिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह, व्हॉट इज डिक्लेअर? की जिथे आपल्याला असं समजतं त्या वाक्यामध्ये काहीतरी डिक्लेअर होतं, खरं आहे किंवा खोटं आहे असं काहीतरी आपल्याला समजतं. ए स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह दॅट इज ॲसर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. एक असं वाक्य ते एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, एका वेळेस दोन्हीही नसेल, अशा वाक्याला काय म्हटलं जातं? स्टेटमेंट असं म्हटलं जातं मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये. तर काही एक्झाम्पल आपण पाहू. फर्स्ट एक्झाम्पल आहे सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. आता हे वाक्य वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांना समजतं की हा बाबा सूर्य काय होतो? पूर्वेला उगवतो. म्हणजे हे वाक्य काय आहे? स्टेटमेंट आहे. 5 × 2 = 11. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 5 × 2 = 10 = 11 येणार आहे. म्हणजे हे वाक्य आपल्याला समजतं की हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. थर्ड एक्झाम्पल आहे एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. प्रत्येक ट्रायंगलला किती साइड्स असतात? 3 साइड्स असतात. हे आपल्याला समजतं आहे. जे वाक्य आपण डिक्लेअर करू शकतो, जे आपण समजून घेऊ शकतो, असं वाक्य ज्याला आपण लॉजिकल स्टेटमेंट असं म्हणू शकतो. प्रत्येक त्रिकोणाला 3च बाजू असतात. म्हणजे हे एक बरोबर असणारं वाक्य आहे. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे सुद्धा एक वाक्य आहे, स्टेटमेंट आहे, जे आपल्याला समजतं आहे. ओके. नॅचरल नंबर इज अन इंटिजर नंबर. नैसर्गिक संख्या ही काय असते? आपल्याला इंटिजर नंबर असते. हे सुद्धा आपल्याला समजतं, बरोबर आहे. तर हा पहिला प्रकार झाल्यानंतर पुढे स्टेटमेंटची कंडिशन समजल्यानंतर स्टेटमेंट इज डिनोटेड बाय PQR. स्मॉल लेटरमध्ये PQR किंवा इतरही काही लेटर्स आपण यूज करू शकतो. पुढचा 3 नंबरचा महत्त्वाचा पॉईंट आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे हे 2 प्रकारचे, अशा प्रकारचे, ज्याच्यामध्ये हा जो पहिला प्रकार आहे, पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आहे एसनो टाईपचं आणि दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आहे WH टाईपचं. अशा प्रकारचे जे 2 क्वेश्चन आपल्याकडे असतात ते दोन्ही इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये येतात आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सला लॉजिकल स्टेटमेंट कन्सिडर केलं जात नाही. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता हे जे आज्ञार्थी वाक्य आहे, हे आज्ञार्थी वाक्यसुद्धा म्हणजे कोणतं घेता येईल आपल्याला? प्लीज गिव्ह मी युअर पेन. मला तुझा पेन दे. ओपन द विंडो. म्हणजे जसं कमांड असेल, ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल, काही सजेशन दिले असतील, तर हे सगळे इम्पॅरेटिव्हमध्ये येतात. तर हे सुद्धा वाक्य लॉजिकल स्टेटमेंट कन्सिडर केले जात नाहीत. त्यानंतर आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स, उद्गारार्थी वाक्य. व्हॉट ए ब्युटिफुल प्लेस इट इज. हे जे वाक्य आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. हे वाक्यसुद्धा लॉजिकल स्टेटमेंटमध्ये कन्सिडर केलं जात नाही. म्हणजे आपल्याकडे वाक्याचे जे 4 प्रकार आहेत, ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स. याच्यामधलं फक्त ॲसर्टिव्ह सेंटेन्सच फक्त काय कन्सिडर केलं जातं? लॉजिकल स्टेटमेंट कन्सिडर केलं जातं. इंट्रॉगेटिव्ह, इम्पॅरेटिव्ह, एक्सक्लामेटरी सेंटेन्स हे लॉजिकल स्टेटमेंट कन्सिडर केले जात नाहीत. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा प्रकार आहे ओपन सेंटेन्स आर नॉट लॉजिकल स्टेटमेंट. वाक्याचा पुढचा एक प्रकार आहे ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स यालासुद्धा लॉजिकल स्टेटमेंट कन्सिडर केलं जात नाही. मग ओपन सेंटेन्स कुणाला म्हणायचं? द ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. त्याची जी व्हॅल्यू आहे, ट्रूथ व्हॅल्यू, ही सिच्युएशनवर डिपेंड असते. सच सेंटेन्स आर कॉल्ड ओपन सेंटेन्स. ज्या सेंटेन्सची व्हॅल्यू ही सिच्युएशनवर डिपेंड असते, ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, ही सिच्युएशनवर डिपेंड असते, त्याला आपण काय म्हणू शकतो? ओपन सेंटेन्स असं म्हणू शकतो. इथे 2x + 5 = 8 असं एक्झाम्पल आहे. आता इथे एक्सची जी व्हॅल्यू आहे, एक्स म्हणजे व्हेरिएबल, ज्याची व्हॅल्यू ऑलवेज व्हॅरी होते. आता एक्सची व्हॅल्यू जर आपण 1 घेतली तर
1 × 2 इज इक्वल टू आपल्याला 2 येईल. 2 + 5 इज इक्वल टू 8. इक्वल येईल का आपल्याला? नाही. त्यानंतर आपण सपोज इथे एक्सची व्हॅल्यू 2 घेतली. 2 × 2 काय असेल आपल्याला? 4 असेल. बरोबर आहे ना? 4 + 5 इज इक्वल टू 8. येईल का आपल्याला ट्रू? नाही. तर हे अशा प्रकारे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल येतं त्या सेंटेन्सला ओपन सेंटेन्स असं म्हणतात. पण जर अशा प्रकारच्या इक्वेशनमध्ये त्यांनी एक्सची जर व्हॅल्यू दिलेली असेल तर ते ओपन सेंटेन्स असू शकत नाही. फक्त इक्वेशन दिलं असेल असं 2x + 5 इज इक्वल टू 8 किंवा एक्सप्रेशन असेल 2x² + 5x + 3 असं, तर ते ओपन सेंटेन्समध्ये येतं. पण ओपन सेंटेन्समध्ये व्हेरिएबल असणारं जे इक्वेशन आहे किंवा एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये जर एक्सची व्हॅल्यू जर दिली त्याला ओपन सेंटेन्स म्हणता येत नाही. पुढे आहे ही इज ए बॉय. आता ही इज ए बॉय म्हणजे तो एक मुलगा आहे. अरे बघ, तो म्हणजे कोण? राम आहे, श्याम आहे किंवा ती मुलगी आहे. हे आपण प्रेडिकेट करू शकत नाही की नक्की कोण. म्हणजे ज्यावेळी एखाद्या वाक्याची सुरुवात प्रोनाऊन होते, आता हे जे वाक्य आहे हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, पण याची जी सुरुवात आहे ही प्रोनाऊन आहे. अशा वेळी असे जे वाक्य आहेत हे सुद्धा ओपन सेंटेन्समध्ये येतात. तर आजचा जो आपला महत्त्वाचा पार्ट आहे, कोणत्या वाक्याला स्टेटमेंट म्हणायचं आणि कोणत्या वाक्याला स्टेटमेंट म्हणायचं नाही. तर ॲसर्टिव्ह सेंटेन्स जे आहे याला आपण काय म्हणतो? स्टेटमेंट असं म्हणतो. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आणि ओपन सेंटेन्स यांना आपल्याला लॉजिकल स्टेटमेंट म्हणता येत नाही. पुढचा पॉईंट आहे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट म्हणजे काय? तर आपलं जे स्टेटमेंट आहे त्याची व्हॅल्यू ट्रू आहे की फॉल्स आहे. इच लॉजिकल स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. कोणतंही लॉजिकल स्टेटमेंट ते एका वेळी ट्रू किंवा फॉल्स असू शकतं. एकाच वेळी ते ट्रू किंवा फॉल्स असं असू शकत नाही. म्हणजे जसं एखादा मुलगा एकाच वेळेस मुलगा पण आणि मुलगी पण असं असू शकत नाही, तसं आहे की नाही. तसं प्रत्येक लॉजिकल स्टेटमेंट हे एका वेळी एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. मग जर एखादं स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते टी, आणि एखादं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते एफ. मग काही एक्झाम्पल्स आपल्याला आहेत जे तुम्हाला पुस्तकामध्ये सॉल्व्ह करून दिले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट इन लॉजिक? राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट. पहिला आहे 6 × 4 इज इक्वल टू 25. आता 6 × 4 जर पाहिलं तर किती आपल्याला? 24. 24 इज इक्वल टू 25 असेल का? नाही. म्हणजे हे आपल्याला समजते. म्हणून इट इज ए स्टेटमेंट विच इज फॉल्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. आता पुढे आहे x + 6 इज इक्वल टू 9. आपल्याला व्हेरिएबल जर आलं की त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं आहे? ओपन सेंटेन्स असं म्हणायचं. बरोबर आहे ना? इथे जर व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली असती तर ते स्टेटमेंट असतं. इथे दिलेली नाही आहे, म्हणजे हे काय आहे? आपल्याला ओपन सेंटेन्स आहे. आणि ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. व्हॉट आर यू डुईंग? आता हे काय आहे? इंट्रॉगेटिव्ह WH टाईप आहे, म्हणजे हे स्टेटमेंट नाही. पुढे द क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज x² - 5x + 6 इज इक्वल टू 0. 2 रिअल रूट्स. आता हा जो हॅज आहे हा पुढे घ्या. द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 6 इज इक्वल टू 0 हॅज 2 रिअल रूट्स. आपल्या सगळ्यांना 10th स्टँडर्डला झालेलं आहे. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय असतात? 2 रिअल रूट्स असतात. ओके, म्हणून हे ट्रू स्टेटमेंट आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला असेल टी. पुढचं स्टेटमेंट त्यांनी आपल्याला दिले प्लीज सिट डाऊन. आता प्लीज सिट डाऊन म्हणजे हे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे, हे लॉजिकल स्टेटमेंट नाही. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे चंद्र हा पृथ्वीभोवतीच फिरतो, म्हणजे हे ट्रू स्टेटमेंट आहे. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? टी. एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर. हे बरोबर आहे. एव्हरी रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? आपल्याला टी आहे. ही इज ऑनेस्ट. आता ही इज ऑनेस्ट या वाक्याची सुरुवात ही आहे. कोण? तो का ती? हे आपण सांगू शकत नाही, म्हणजे हे ओपन सेंटेन्स आहे, म्हणजे हे स्टेटमेंट नाही. त्यानंतर द स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर इज प्राईम नंबर. मूळ संख्येचा वर्ग ही मूळ संख्या असते, तर हे वाक्य चुकीचं आहे, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय असेल? एफ. आता सपोज प्राईम नंबर आपण घेतला 2. 2चा स्क्वेअर किती आहे आपल्याला? 4. 4 हा प्राईम नंबर आहे का? नाही. 3 हा समजा प्राईम नंबर आहे. 3चा स्क्वेअर किती आहे? 9. 9 हा प्राईम नंबर आहे का? नाही. हे अशा प्रकारे आजचे पहिला जो पॉईंट आपला आहे लॉजिकल स्टेटमेंट याच्याशी रिलेटेड आजचं आपलं हे पहिलं लेक्चर. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. जरी लक्षात आलं नाही तरी हे लेक्चर मी ब्लॅकबोर्डवरती पुन्हा घेणार आहे, त्यावेळेस तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात येईलच. आजचं काम तुमचं हा जो एवढा सगळा भाग आहे हा व्यवस्थित तुम्ही काय करायचा आहे?
लिहून काढायचं आहे. व्यवस्थित पॉज करायचं आणि ते लिहून काढायचं. थँक्यू.